कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. घरातील ज्येष्ठ नागरिक. आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे अगदी तुम्ही कागदोपत्री 65 वर्षाची व्यक्ती असा घेऊ नका. 60पासूनच आपण या बाबतीत त्या व्यक्तीचा विचार करूयात. 60 या वयात जर एखादा माणूस, जर तुमच्या परिवारातील एखादा सदस्य तुम्हाला असं वाटत असेल की तो जास्त बोलतो, किंवा जर तुम्हाला वाटत असेल की एखादी व्यक्ती काहीच बोलत नाही, कोणाशीही संवाद साधणं त्याने बंद केलं आहे, तो एकटा एकटा राहू इच्छितो, अशी जेव्हा दृश्य दिसतात तेव्हा आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये या 60पासूनच कित्येक लोकांना अल्झायमर या आजाराचा धोका दिसू लागलेला आहे. खरं पाहिलं ना तर घराघरातला संवाद हरपत चालला आहे. माणसामाणसातला संवाद संपत चालला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचे पडसाद अशा रीतीने उमटताना तुम्हा आम्हाला कित्येक घरांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता जो माणूस जास्त बोलतो ही खूप चांगली गोष्ट आहे. त्या व्यक्तीला त्याचं बोलणं बंद करा, किंवा तुमचं बोलणं आम्हाला इरिटेट होतं, तुम्ही नका हो बोलू, तुम्हाला काय कळतं, असे त्यांना बोलण्याचे टाळले पाहिजे. कारण संशोधनाअंती असं सिद्ध झालेलं आहे की जसजसं वय वाढतं तसतशी माणसाची स्मरणशक्ती ही पण कमी कमी होत जाते. हे सर्वांना अगदी माहिती आहे, सर्वज्ञात अशी ही गोष्ट आहे. त्यामुळं हा धोका 60पासून प्रत्येक व्यक्तीला सुरू होतो. ज्या लोकांनी आता 60 गाठली आहे त्यांनी थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करावा. कित्येक गोष्टींमध्ये त्यांच्या मेंदूमध्ये काहीही आठवत नाही असं होऊ शकतं. वास्तविक पाहता असं नाही व्हायला पाहिजे. बालपणीपासूनच्या काही आठवणी या तर कायमच्या मेंदूमध्ये सतत असतात. आणि स्मरणशक्ती कमी कमी होत जाणं याकरता अजून तरी बाजारामध्ये ती स्मरणशक्ती आहे तशी राहावी, ती कमी कमी होऊ नये यासाठी रेमेडी म्हणून कोणतीही औषधं, कोणतीही इंजेक्शन्स अजून तरी नाही आहेत. मग आता या अशा गोष्टींवरती नक्की काय इलाज आहे? एकच गोष्ट आहे की जो माणूस बोलतो, मस्त मोकळेपणाने राहतो, हसतो, खेळतो, 4 लोकात वावरतो, त्याला 60 ते 70च्या दरम्यान या अल्झायमरचा धोका होऊ शकत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, एक्झॅक्टली रिव्हर्स ऑफ दिस, जो माणूस मितभाषी आहे, कोणाशीही बोलण्याला त्याला उत्साह नसतो, जो माणूस घरामध्ये 4 माणसांमध्ये राहूनसुद्धा कोणाशीही संवाद न साधता अतिशय शांत आयुष्य जगण्याकडे ज्याचा कल आहे, 4 लोकांमध्ये मिसळण्यासाठी सुद्धा त्याला जावंसं वाटत नाही, अशा माणसाला स्मरणशक्ती कमी कमी होत अल्झायमर होण्याचा धोका जास्त असतो. जो माणूस बोलतो, मोकळेपणाने हसतो, खेळतो, 4 लोकात वावरतो, त्याचं हृदयसुद्धा चांगल्या रीतीने काम करतं. जो माणूस हसणं विसरून गेला आहे, बोलणं विसरून गेला आहे, त्याला मग चक्कर येणे, गुदमरल्यासारखे वाटणे,
काहीतरी कोंडून आपण ठेवतोय, अशा परिस्थितीत वागतोय आपण, हे सुद्धा जाणवत राहणे, अशासारखे त्याचे सिग्नल्स त्याच्या वागण्यातून, त्याच्या एकंदरीत वावरण्यातून तुम्हाला परिवारामध्ये दिसू शकतात. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजेच त्या व्यक्तीला अल्झायमर होऊ शकतो. बोलण्याने, चार लोकांमध्ये वावरल्याने एकतर तुमचा आत्मविश्वास बऱ्यापैकी टिकून राहतो, वाढू पण शकतो या वयात. आणि ह्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्याने, एकमेकांशी संवाद साधण्याने तुम्हाला मन मोकळं करण्यासाठी एक वातावरण निर्माण होतं. जर तुम्ही बोलतच नसाल, जर तुम्ही संवाद साधण्यास उत्सुकता दाखवतच नसाल, तर तुम्हाला एकटं एकटं कुढत आणि मग सगळा कोंडमारा करत जे काही मनात आहे ते मनामध्येच असं सगळं तुंबत जाऊन याचाही परिणाम अतिशय घातक आणि वाईट होऊ शकतो. अल्झायमर तर हा स्मरणशक्तीशी रिलेटेड आहे, पण असा कोंडमारा करत जर तुम्ही जगलात तर 100% तुम्ही रक्तदाबाचे पेशंट होऊ शकता, कायमचे रक्तदाबाचे रुग्ण बनू शकता. यासाठीमध्ये तुम्हाला चार लोकात वावरता आलं पाहिजे. तुम्हाला या बोलण्याचे काय फायदे असतात, चार लोकांमध्ये वावरल्यानंतर आपल्याला कसे ज्ञानाचे कण मिळू शकतात, त्या ज्ञानाचा आपल्याला उर्वरित आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो, ह्या अशा साध्या गोष्टी लक्षात घेता आल्या पाहिजेत. पण माणसातला संवाद संपला. माणूस मोबाईल आणि टी व्हीमध्ये गर्क असलेला दिसतो. त्याला मग सोबत असलेल्या माणसांचं काही देणं घेणं नाही. अशा पद्धतीने तो एकटा वावरू लागतो, एकटा राहू लागतो. याचा परिणाम त्याची सर्व दुःख, त्याच्यावर आलेल्या संकटांच्या बाबतीत त्याचं मोकळं होणं, ह्या घटना घडत नाहीत. आणि मग याचा विपरीत परिणाम अल्झायमर हा रोग होण्यामध्ये होतो. कायमचा अल्झायमरचा रुग्ण म्हणून हे 60 नंतरचं मृत्यू येईपर्यंतचं आयुष्य अतिशय वाईट प्रकारे काढावं लागतं. आणि मग तुम्हाला लोक टाळायलाच लागतील. अरे याला काय आठवत नाही, याला काय बोलायचं कळत नाही, अरे हा अल्झायमरचा आहे. मग तुमची अवस्था एखाद्या टाकून दिलेल्या माणसासारखी होण्यास जास्त वेळ लागत नाही. आता जो माणूस बोलतो जास्त, त्याला तसे फायदे पण आहेत. बोलल्याने किंवा काही भाषणं केल्याने किंवा एखाद्या विषयावरती स्वतःला ज्ञान असेल त्यावेळेस छानपैकी मतं प्रदर्शित केल्याने ह्या आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना थोडाफार तरी व्यायाम नक्की मिळतो. चार लोकांमध्ये वावरल्याने, चार लोकांमध्ये मस्तपैकी हसत खेळत जगल्याने तुम्हाला रक्तदाबाचा आजार होऊ शकत नाही. जितका माणूस एकलकोंडा राहील, जितका माणूस न बोलता राहील, तितकी त्याला अल्झायमरची दाट शक्यता 60 ते 70 या वयामध्ये जाणवतेच. अतिशय आपल्याला शांत जो व्यक्ती राहतो त्या व्यक्तीला आपल्याला थोडंसं बोलतं करता आलं पाहिजे. जर आपल्याला त्या परिवाराविषयी, परिवारामधल्या प्रत्येक सदस्याविषयी एक प्रेम वाटतंय, आपण अतिशय एकोप्याने जर राहिलो आहेत, आपण जर प्रत्येक सुखदुःखात एकमेकांसाठी धावलो आहेत, आणि जर काही कारणाने 60 ते 70च्या दरम्यान आल्यावर एखादा व्यक्ती जर इतका अबोल होतो, एखादा व्यक्ती जर आपल्याला भेटणंसुद्धा बंद करतो, एखाद्या व्यक्तीशी होणारा संवादसुद्धा जेव्हा तुटतो, तेव्हा ही गोष्ट नात्यातल्या प्रत्येक माणसाने सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर ही गोष्ट सिरियसली घेतली नाहीत तर तो तुमच्या परिवारातला सदस्य अल्झायमरनी ग्रस्त तर होईलच, पण रक्तदाबाचा आजार होऊन त्याला कधी हार्ट अटॅकचा धोका होईल हे सुद्धा सांगता येत नाही. जितका माणूस शांत, जितकी माणसांनी गुदमरल्यासारखं जगणं हे त्याला घातकच ठरतं.
यातून कोणाचंही काहीही भलं आजपर्यंत झालं नाही, इथून पुढंही होणार नाही. जोपर्यंत मानवजात या इथे अस्तित्वात आहे या पृथ्वीवर, जर शांत शांत राहिला माणूस, एकलकोंडा राहिला, अबोल राहिला, संवादाविना राहिला, तर नक्कीच त्याला काही ना काही आजाराला सामोरं जावं लागेल. सिनियर सिटिझन्स 60पासूनच धरा असं मी मुद्दाम सांगितलं या व्हिडिओमध्ये. ज्या ज्या लोकांची वय आता 60 आहेत, 60 क्रॉस केलं आहे, नियर अबाउट 60 आहेत, इवन 59, अशा सर्व माझ्या सिनियर बंधूंना एक सावधानतेचा इशारा म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवतो आहे. कारण जीवन जगताना तुम्ही इतके कष्ट केलेले असतात ही 60 गाठेपर्यंत. स्वतःचा संसार सांभाळण्यासाठी तुम्ही स्वतःकडं, स्वतःच्या तब्येतीकडं, स्वतःच्या छंदांकडं कधीही लक्ष दिलेलं नसतं. मग आता जेव्हा वेळ तुम्हाला मिळाला आहे, जेव्हा तुम्ही आता असं काही तुमचं रुटीन नाही आहे, जेव्हा तुम्ही कुठेही बांधील नाही आहात, एक छानपैकी निवृत्तीचं आयुष्य तुम्ही जगताय आणि 60 ते 80मध्ये जर तुम्ही अशा काही टिप्स, छोट्या छोट्या टिप्स याचा अवलंब नाही केलात, तर तुम्हाला 80 गाठणंसुद्धा अवघड जाऊ शकतं. कर्मधर्म संयोगाने आजकाल आपल्याला ह्युमन लाईफ कोर्स हा थोडासा, ह्युमन लाईफ स्कोअर हा वाढलेला दिसतो आहे. आरोग्य संपन्नता समाजामध्ये नक्कीच वाढत गेलेली दिसते आहे. त्यानंतर आरोग्याबाबतच्या सुविधा ज्या पूर्वी नव्हत्या त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्समेंट तुम्हाला दिसते आहे. नवीन नवीन संशोधनं लागली आहेत. त्यामुळं कोणत्याही रोगावर अगदी इलाज नाहीच आहे असं नाही आहे. एक्सेप्शनल केसेस सोडून द्या तुम्ही. जे काही पराकोटीचे रोग आहेत, 4th स्टेजमधला कॅन्सर, त्यानंतर एड्स, असे हे रोग जे आहेत त्याच्यावरती अजूनही संशोधन चालू आहे. पण आपण स्वतःहून ओढवून घेणाऱ्या या अल्झायमरबद्दल, बीपीच्या आजाराबद्दल, हार्टच्या आजाराबद्दल बोलतो आहे. एकटे एकटे राहून फुफ्फुसामध्ये सुद्धा तुम्हाला गुदमरल्यासारखं वाटून फुफ्फुसावर प्रेशर येतं. त्याचाही वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. मग 60 ते 80 या वयोगटामध्ये आपल्याला काय फक्त दवाखान्याच्याच फेऱ्या मारायच्यात का? म्हणून स्वतःची जीवनशैली, स्वतःला थोडासा लाईफ स्कोअर चांगला मिळावा अशी आपल्याला कशा पद्धतीने बदलता येईल असा सर्वांगीण विचार प्रत्येक परिवाराने केला पाहिजे. परिवारामध्ये 5-7 माणसं असतात, ती निरनिराळ्या स्वभावाचीच असतात. प्रत्येकाचं प्रत्येकाशी प्रत्येक ठिकाणी जुळेल असं काही सांगता येत नसतं. मग त्यातून जर एखादा व्यक्ती खटकून स्वतः आबोला धरत, स्वतः कोणाशी संवाद न साधता असा कोपऱ्या कोपऱ्यात बसून राहत असेल, तर त्या माणसाला जाणीव करून द्या की तुझ्या जीवनामध्ये स्वतः ओढून ही धोक्याची घंटा वाजवतोयस आणि त्याला थोडासा 4 माणसात आणण्याचा प्रयत्न करणं हे परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असतं. चला मित्रांनो, थोडंसं बोलकं राहूयात. बोलल्याने नुकसान होतं असं तर कधी नाही. म्हणतात तीर कमान से और बात जुबान से एक बार निकल गई तो वापस नहीं आती. आपल्याला आता या वार्धक्याच्या, आपण जेव्हा बाउंड्रीवर आहोत, 60ला आहोत, 65ला आहोत, 70ला आहोत, काय गरजच काय आहे हो कोणाच्या विषयी कोणतं मत प्रदर्शित करण्याची? काही गरज नाही आहे. झालं आता ते सगळं करून आपण 60 वर्ष तेच करत आलो. आता ह्या वयामध्ये आपल्या मेंदूला तो ताण सहन होणार आहे का? हा सर्वप्रथम स्वतःचा विचार करायचा. आता ह्या वयामध्ये माझं हृदय तेवढं आता मजबूत राहिलेलं आहे का? जे माझं फिजिक होतं, जी काही माझी शरीरयष्टी होती, जी 50च्या आत होती, ती आता मला 65 नंतर दिसेल का? माझ्या इंटरनल जे ऑर्गन्स आहेत ते तेवढ्या ताकदीचे असतील का? मग आता मी कोणते कोणते बॅड व्हायसेस सोडले पाहिजेत? कुठं आहारी जायचं, कुठं आहारी नाही जायचं? कोणते ओठातून शब्द बाहेर गेले पाहिजेत, कोणते नाही गेले पाहिजेत? ह्याचं तारतम्य आता आपण शिकलो असोत ना. 60 वर्ष जर आपली अशी ब्लँकच गेली, असंच जर आपण वागणार असू, तर मात्र आपल्याला कोणता ना कोणता रुग्ण होण्यापासून, मग भले अल्झायमर असो, मग भले हार्ट पेशंट असो,
मग भले लंग्सचा काही आजार असो, कधीकधी मग कोणी मनोरुग्ण होऊ शकतं. या सगळ्या संभावना तुम्ही स्वतःहून स्वतःच्या आयुष्यामध्ये ओढवून घेताय हे मात्र निश्चित है. चलो थोड़ा सा बातूनी बनते हैं, थोड़ी सी बात करने का, थोड़ा अगर नहीं आता है बात करना तो सीखने की कोशिश करते हैं. अगर चार लोग बात कर रहे हैं तो चलो हंसते खेलते उनमें शामिल होते हैं. अशा पद्धतीने तुमची विचारधारा बदलता आलीच पाहिजे. कारण अबोल राहून आणि संवाद हरवून घेऊन त्या व्यक्तीचं नुकसानच होणार, यातून फायदा काहीही नाही. आता अध्यात्मवादी लोक, साधना करणारे लोक, कोणी काय त्या डोंगरात जाऊन बसतं ते कोणाशी बोलतात, असा काही लोक सवाल करतील. अरे पण तुम्ही आता प्रपंचामध्ये राहताय, तुम्ही या समाजाचे घटक म्हणून राहताय, त्यामुळं तुम्हाला या समाजात मिळून मिसळून स्वतःच्या आयुष्याला एक चांगला रंग देण्यासाठी स्वतःची संगत ज्या लोकांना आवडते त्या लोकांच्या सोबत जगण्यासाठी तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे. आणि हा वेळ काढून काय तुम्ही कोणावर दुसऱ्यावर उपकार करत नाही आहात. ही तुमची स्वतःची प्राथमिक गरज झालेली आहे आजकालच्या समाजामध्ये. कारण एखाद्या घरामध्ये जर दोघं माणसं सर्व्हिसला बाहेर पडत असतील, तुमचे नातू मंडळी ती जर शिक्षणासाठी घराबाहेर राहत असतील, आणि जर तुमचा कंपॅनियन जर तुमच्या आधी निघून गेला असेल, तर अख्खं घर तुम्हाला दिवसभर खायला उठतं. अशा वेळेस तुम्हाला जर संवाद साधण्यासाठी बाहेरच्या पण काही 2-4 ओळखी नसतीलच, तर मात्र तुम्हाला खूप मोठा आघात सहन करावा लागू शकतो. त्यामुळं आता ही परिस्थिती तर घराघरात आहे. कुठे कुठे सिंगल आपले ओल्ड पर्सन्स आहेत, अबाव 65-70, ते दिवसभर घरात बसून असतात. ज्या ठिकाणी मनुष्यबळ नाही आहे त्या ठिकाणी त्यांना कुलूप लावून त्यांच्या मुलाबाळांना पोटासाठी, नोकरीसाठी वणवण जावं लागतं. बघणारं जर कुणी नसेल मोठ्या शहरामध्ये, तर ग्रिल डोअरला कुलूप बाहेरनं लावलं जातं. अशीही परिस्थिती काही घरांमध्ये मी पाहिली आहे. मग अशा वेळेस तुम्हाला आतल्या आत समजा काही त्रास झाला, तर त्या कुलपाची चावी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडं पण असली पाहिजे. तुमची मुलं बाळं लांब नोकरीला जात असतील, तर आजूबाजूचे 4-5 टेलिफोन नंबर तुमच्याकडं पाहिजेत. बरं, तुम्ही फोन केल्यावर त्यांनी येण्याइतकं तुम्ही त्यांना प्रेम तरी दिलेलं पाहिजे, तुम्ही मिसळला तरी पाहिजेत त्यांच्यात. ह्या साध्या साध्या गोष्टी जेव्हा माणूस 60 वर्षाचा होतो त्यानंतर त्यांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात. तुम्ही कितीही मोठे अधिकारी म्हणून निवृत्त झालेला असाल, ती झूल तुम्ही उतरून टाकायची आहे. मी असा होतो, मी तसा होतो. अरे खूप जगामध्ये मोठमोठी माणसं असतात. तुम्ही जेव्हा ओपन होता किंवा तेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तुमचं कौतुक सांगत असता. इतरांचं कौतुक जेव्हा तुम्ही ऐकायची मानसिकता दाखवता तेव्हा तुम्हाला एक एक झटके बसतील. अरे हा तर खूपच मोठ्या पदावर होता, अरे बापरे ह्याने तर इथे मोठा सायंटिस्ट म्हणून काम केलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा ओळखी होतील तेव्हा धक्के बसतील. त्यामुळं स्वतःला खूप मोठं समजत, मी मात्र जगापेक्षा वेगळा आहे, त्यामुळं मी कोणामध्ये मिक्स होणार नाही, अशा पद्धतीने एकलकोंड जीवन हे काही मानवी जीवन नाही आहे. त्यामुळं जो भेटेल त्याच्याशी 2 शब्द बोलता आले पाहिजेत. दिलखुलासपणे त्याला एक असं स्माईल देता आलं पाहिजे. चेहऱ्यावरती हास्य ठेवत, तुमच्या विवंचना या प्रत्येक व्यक्तीला आहेत, पण प्रत्येक कट्ट्यावर जाऊन स्वतःच्याच विवंचनांचा पाढा वाचत बसलात तर तुम्हाला स्वतःचं वार्धक्य असह्य होईल आणि तुम्ही तुमच्या वयाच्या माणसांनासुद्धा असह्य होत राहाल. त्यामुळं आपण कशा पद्धतीने आपलंच आयुष्य वाढवू शकतो, आपल्या आयुष्याला कसा आनंद आपण आणू शकतो, आपल्या आयुष्याचा रंग कसा आपल्या आवडत्या रंगांनी भरू शकतो, या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःवर आहेत. तुमच्या स्वतःच्या संवाद साधण्याच्या शैलीवर आहेत. तुमच्या स्वतःच्या माणसांमध्ये मिसळून जगण्याच्या एका शैलीवर आहेत. संवाद, बोलणं आणि इतर माणसांशी मिळून मिसळून वागणं या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या आहेत. त्यामुळंच 60 वय गाठलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी अगदी मित्रत्वाने, अगदी विनंतीवजा या व्हिडिओत मी सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब आजपासूनच सुरू करा अशीच विनंती करतो.
जर तुम्ही बोलत असाल, मस्त जात असाल, कोणत्या ग्रुपचे मेंबर असाल, हसत खेळत असाल, सकाळ संध्याकाळ भेटत असाल, छानपैकी कधीतरी ग्रुपबरोबर ट्रिपला जात असाल, या गोष्टी जर तुमच्या आत्ता चालू असतील, अशा व्यक्तींना मी काहीही सल्ला देणार नाही. यू आर ऑन द राईट पाथ आणि डेफिनेटली यू विल बिकम अ प्लेयर ऑफ सेंच्युरी, असंही मी त्यांना आवर्जून सांगेन. हौसला अफजाई त्यांची मला नक्कीच करावीशी वाटेल. पण जो व्यक्ती कुडत जगतोय, जो व्यक्ती कोणालाही किंमत देत नाही, जो व्यक्ती कोणामध्ये मिक्स होत नाही, जो व्यक्ती स्वतःलाच फक्त मी जे वागलो तेच चांगलं, आता इतर जे वागले त्यांना काही वागणंच कळत नाही, जो व्यक्ती इतरांना कमी लेखतो, जो व्यक्ती स्वतःचाच काहीतरी टेंबा मिरवण्यासाठी जगतोय, अशा पद्धतीने जगत आला आहे, अशा व्यक्तींना जर अबोल राहण्याची जर सवय लागली असेल, संवाद हरवून बसले असतील, तर मात्र त्यांना हा धोक्याचा इशारा. म्हणूनच हा व्हिडिओ, यातल्या टिप्स त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा घडवली तरच त्यांना एक सुंदर आयुष्य इथून पुढचं मिळू शकतं. कारण 60 ते 80 हा स्पॅन माणसाच्या जीवनातला एक अत्यंत उपयुक्त स्पॅन आहे. जोडीदाराने तुम्हाला साथ दिली आहे, त्या जोडीदारासाठी तुम्हाला काहीतरी जगता येणं, जर दोघंही तुम्ही असाल अस्तित्वात, एकमेकांच्या सोबत असाल, जिवंत असाल,